जवळपास 30 वर्षांनी मुंबईहून मी अमरावतीला आले होते. अमरावतीला आलेच तर देवीचं दर्शन करून घ्यावं म्हटलं. देवीच्या दर्शनासाठी निघाले आणि गर्दीत एक ओळखीचा चेहरा दिसला. हो, कार्तिकीच होती ती. ती मला ओळखतही नसावी, पण मी तिला चांगलीच ओळखत होते. कार्तिकी आता मोठी झाली होती, पण तिच्या मनावर झालेला आघात ती विसरली असेल का, की वयाबरोबर त्याचा विसर पडला असेल. आजही ती सकाळ आठवते, अगदी जशीच्या तशी. 15 ऑगस्टचा दिवस होता. आम्ही सर्व शाळेत जायची तयारी करत होतो. 15 ऑगस्ट म्हणजे जणू सणच असायचा आमच्यासाठी. आजी त्या दिवशी गोडधोड पदार्थ बनवायची. आम्ही सर्व म्हणजे माझ्या 2 मोठ्या बहिणी, शेजारची सुनंदा काकूची ईश्वरी व कार्तिकी आदल्या रात्रीच मेहंदी काढायचो. शाळेत 15 ऑगस्ट निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम असायचा आणि ईश्वरी त्या कार्यक्रमात नेहमीच असायची. ईश्वरी दिसायला सुंदर, त्याबरोबर छान नृत्य करायचे. शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात तिचे नृत्य असायचेच. आम्हीही सामूहिक नृत्यात भाग घेतला होता, पण ईश्वरीचं नृत्य पाहायला आम्ही सर्व उत्सुक होतो. माझी आई छान तयारी करून द्यायची. आजही ईश्वरी व कार्तिकी आमच्याचकडे होती. आई ईश्वरीला तयार करत होती. खूप सुंदर दिसत होती ईश्वरी. तिच्यानंतर आमचा नंबर लागणार होता. आई एकीला तयार करत होती. ईश्वरी म्हणाली, मी घरी आईला दाखवून येते कशी दिसते ते. आम्ही सर्व तयारीत मग्न. कार्तिकी आमच्याकडे नृत्याची तालीम करत होती. थोड्या वेळाने अचानक मोठा आवाज आला. आम्ही सर्व काय झालं हे पाहायला बाहेर आलो. पाहतो तर काय, समोरील दृश्य पाहून आम्ही सर्व घाबरलोच. कार्तिकी एकदम धावत सुटली. आई, बाबा, ताई म्हणून ती ओरडायला लागली. सर्वांनी तिला लगेच पकडलं. ईश्वरीच्या घराला आग लागली होती. आम्हाला आतमध्ये नेण्यात आलं. आजी आमच्या जवळ बसली होती. बाहेर धावाधाव सुरू होती. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. अग्निशमन दलाची गाडी, रुग्णवाहिकेचा आवाज बाहेर येत होता. आम्ही सर्वच घाबरलो होतो. बाहेर काय सुरू आहे यातलं काहीच कळत नव्हतं. कार्तिकी खूपच रडत होती. ईश्वरी व रमेश काका, ईश्वरीचे बाबा गंभीर भाजले होते, पण सुनंदा काकू घरात कुठेच दिसेना. हे सर्व आईनी येऊन आजीला सांगितलं. आजी देवाचं नाव घेत होती. तेवढ्यात सुनंदा काकूंचा आवाज आला. त्या समोरील दृश्य पाहून जागीच बसल्या. हातातील अबोलीची फुलं सगळीकडे विखुरली होती. ईश्वरीला व तिच्या बाबांना रुग्णालयात नेण्यात आलं. सुनंदा काकूला आमच्या घरी आणण्यात आलं. घरी बघ्यांची गर्दी जमली होती. सुनंदा काकूंची शुद्ध हरपली होती. कार्तिकी आईजवळ बसून रडत होती. घरासमोरून 15 ऑगस्टची मिरवणूक जात होती आणि आम्ही घरात सर्व घाबरलेल्या स्थितीत बसलो होतो. सुनंदा काकू शुद्धीवर आल्या. त्या ईश्वरीला सारखा आवाज देत होत्या. ईश्वरी, तुझ्यासाठी फुलं आणली, ये ना ग, तुला छान गजरा करून देते. आजींनी त्यांना समजावून सांगितलं, पण त्या रडायचं काही थांबेच ना. थोड्या शांत झाल्यावर त्या सांगायला लागल्या. आज ईश्वरी सकाळपासून भजी करून दे म्हणून मागे लागली होती. मी तिला म्हटलं, तू शाळेचा कार्यक्रम आटपून ये, तुला मस्त भजी करून देते. पण एकेच ना तिच्या बाबांची, ती लाडाची. हे म्हणाले, तू नाही करून देत तर राहू दे, मीच करून देतो माझ्या इशूला भजी. म्हणून त्यांनी स्टोव पेटवला व तेल गरम करायला ठेवलं. मी पाटील काकूंकडे ईश्वरीच्या गजऱ्याची फुलं आणायला निघून गेली आणि येऊन पाहते तर काय, सर्व होत्याचं नव्हतं झालं होतं. आजूबाजूला सर्व बोलत होते. कदाचित स्टोवचा भडका उडाला होता. रात्र सर्वांची अशीच गेली. बाबा घरी येऊन परत गेले. आईला काय ते बोलले, पण सुनंदा काकूंना काहीच सांगितलं नाही. या सर्वात आम्ही सर्व बच्चे मंडळी कधी झोपी गेलो ते कळलंच नाही. जाग आली तेव्हा रडण्याचा आवाज आला. ओसरीत जाऊन पाहिलं तर रमेश, ईश्वरी व रमेश काका खाली झोपले होते. सर्वजण रडत होते. नेमकं काय झालं ते कळेना. सुनंदा काकू तर नुसतं पाहत बसल्या होत्या. कार्तिकीला पण काही कळत नव्हतं. ती सारखी आईला विचारत होती. ताईला आणि बाबांना काय झालं म्हणून. आजींनी तिला जवळ घेतलं. तिला सांगितलं, बाळ, तुझे बाबा आणि ताई देवाघरी गेले, पण त्यामागचा अर्थ काही कळेना. सुनंदा काकूंना सारखं सांगत होती, ईश्वरी या जगात नाहीये, पण त्या रडतच नव्हत्या. ईश्वरी व रमेश काकांना घेऊन जात असताना सुनंदा काकू अचानक उठल्या आणि इतका वेळ गप्प असणाऱ्या एकदम बोलायला लागल्या. कुठे नेत आहात त्यांना? तिचे बाबा भजे करून देत आहेत तिला, त्यांना कुठे नेऊ नका. आणि ईश्वरी, तू थांब, मी लवकर फुलं आणून देते व छान गजरा बनवते बघ. त्या जायलाही निघाल्या. आई आजींनी त्यांना पकडले. त्यांची असंबद्ध बडबड चालूच होती. त्यांचे नातेवाईक आले, गावातील लोक आले. त्यांना समजावण्याचा बराच प्रयत्न केला.
की ईश्वरी व तिचे बाबा आता या जगात नाहीत, पण त्या स्वतःशीच बडबड करत राहिल्या. सर्व सोपकार झाले, पण त्या शेवटपर्यंत रडल्याच नाही. सर्व म्हणत होते त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. ईश्वरी व तिचे बाबा या जगात नाहीत हे मानायला त्या तयारच नव्हत्या. लहानगी कार्तिकी आता अकाली पौढ झाली होती. असं वाटायचं तिच्या आईचीच ती आई झाली होती. कार्तिकी व सुनंदा काकू गावी त्याच्या भावाकडे राहायला गेल्या. त्यांनी ही जागा विकूनही टाकली. तिच्या जळक्या घराचे अवशेष दूर झाले. तिथे नवीन घरही झाले, पण आठवणीची जळकी लखतर कायम मनात लटकत राहिली. एक हसतं खेळतं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झालं होतं. ईश्वरी रमेश काकांची खूप लाडकी होती. ते नेहमी म्हणायचे, माझ्या इशूचं लग्न झालं की मी तिच्यासोबत जाईन. आणि बघा काय दैव, सासरी नाही पण देवाघरी मात्र सोबतच गेले. मंदिरातील घंटेच्या आवाजाने मी भानावर आली. बघा मन किती वेगवान आहे. एक क्षणात आठवणीच्या गावाला फेरफटका मारूनही आलं. कार्तिकीला आवाज दिला तसं तिने मागे पाहिलं, पण ओळख काही पटेना. मी नाव सांगितल्याबरोबर तिला सगळ्या आठवणी जिवंत झाल्यासारखं वाटलं. तिच्याबरोबर एक गोड छोटी मुलगी होती. मी विचारलं, ही छोटी कोण ग तुझ्याबरोबर? ती म्हणाली, ही माझी मुलगी ईश्वरी. ताईचंच नाव ठेवलं आणि या छोट्या ईश्वरीमुळेच आई बरी झाली. सर्व नवल झालं. डॉक्टर झाले, पण या चिमुकलींनी आले आले एका क्षणात सर्व ठीक केलं. माझं लग्न झालं. माझा नवरा मंदार यांनी आईला सोबतच ठेवायचा आग्रह धरला. मलाही बरं वाटलं, कारण आईला असं एकटं सोडायला मन तयार होत नव्हतं. वर्षभरांनी ही चिमुकली झाली. तिला मांडीवर घेताच आई खूप रडली आणि इतक्या दिवसात साठवलेलं दुःख सर्व वाहून गेलं. म्हणून आम्ही या परीचं नाव ईश्वरीच ठेवलं. आईला बरं करायलाच जणू ही आली ग. अन घरी चल ना आईला भेटायला. देवीचं दर्शन घेतलं व तृप्त मनाने मी सुनंदा काकूंना भेटायला कार्तिकी सोबत निघाले.